जाणार आहे गुप्तेश्वर केव्स। तिथं असे गुप्त केव्स वगैरे आहेत, तिथं असे देवाचे स्टॅच्यूज वगैरे असतील। तर आपण तिथं आता जाणार आहेत आणि तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो गुप्तेश्वर केव्समध्ये एक्झॅक्ट काय आहे। तर तुम्ही ब्लॉगमध्ये एन्जॉय करा। तर मित्रांनो, हे आहे गुप्तेश्वर केव्स। यांचं एंट्रन्स बघू शकता, किती जुन्या काळातले गुप्तेश्वर महादेव केव्स। Now we are going to the park. तर मित्रांनो, आता आपण देवीज फॉलला चाललेलो आहे। तिथं वॉटरफॉल आहे आणि गुप्तेश्वर केव्स तुम्ही बघितले असेल, ते पण खूप छान होते। आता देवीज फॉलला पण चाललेलो आहे। तर मित्रांनो, हा जो मला माउंटेन दिसतोय धवलागिरी माउंटेन आहे आणि ह्याच्या समोरच पुढे तुम्हाला आणि जो हा माउंटेन दिसतोय माचापुस आहे आणि हे माउंटेन आहे अन्नपूर्णा माउंटेन आहे। हा किती सुंदर यांचं मॉडेल वगैरे बनवलेलं आहे। वेलकम टू देवीज फॉल्स। तुम्ही फेवल एक हिस्टोरिकल बैकग्राउंड 1961 Mr. Davis, a Swiss citizen, was swept away while taking bath where husband a few meters. हर हर महादेव। तर मित्रांनो, तुम्ही जो देवीज फॉल बघितलाय तो देवीज फॉल अतिशय खूप सुंदर आहे आणि देवीज फॉलचं जे पाणी जाते ते जाते डायरेक्ट गुप्तेश्वरमध्ये आणि गुप्तेश्वरमध्ये तुम्ही जो वॉटरफॉल बघितला हे देवीज फॉलचं वॉटर आहे। तिथंच वॉटरफॉल तो कनेक्ट होतो आणि देवीज फॉलला जो वॉटरफॉल येतो तो फेवा लेकमधनं पाणी येतं। तर अतिशय सुंदर प्लेस आहे देवीज फॉलसुद्धा। तर इथं फोटो झोन विथ नेपालीज कल्चर कॉस्ट्युम्स। तर नेपाळच्या कॉस्ट्युम्समध्ये सगळे इथं फोटो वगैरे काढू शकतो आपण। इथं बघू शकता तुम्ही, हे सगळे नेपाळी कॉस्ट्युम्स। ये देखो,
हे असे कपल्स वगैरे नेपाळी कॉस्ट्युम्स. बॉडी बिल्डर, नेपाळी बॉडी बिल्डर.